म्हणजे बेशुद्धीत कर्म करणारा नसला पाहिजे. अखंड प्रभूचं गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून लोकांनी एकच धरलं, अखंड चिंतन विठोबाचे नको. गीता भागवत करीती श्रवण, भागवत बसली की जाता 7 दिवस ऐकायला. झोपीत असतं, कशात ऐकतात, झोपीतच ऐकतात जास्त. काही दुसरीकडे पाहत ऐकतात. काही लोक कसे ऐकतात हेच पाहायला जातात. अखंड चिंतन विठोबाचे. अखंड म्हणजे एक क्षण देखील विसंबू नये. याला म्हणतात वैज्ञानिक भक्ती. सजन कसायनी मांस विकलं तरी पाप झाला नाही, एक क्षणभरही तो प्रभूला विसंबला नाही. गणिका वेशाने धंदा वेशेचा केला, नाही पाप लागलं. म्हणून समजू नका की पापाचरणाचे धंदे असले म्हणून पाप लागतं असं नाही. प्रभूमध्ये तुमचं मन अखंड किती आहे, अखंड मन, त्याला महत्व आहे. याला विज्ञानी प्रयोग म्हणतात. अनेक बाबतीत व्यवहारामध्ये आम्हाला असं वागावं लागतं. आताच्या काळात तरी ज्यामध्ये थोडं अधर्माचरण घडतंय असं वाटतं, पण अखंड प्रभूमध्ये मन आहे का? आणि विज्ञानी प्रयोग आम्ही आमच्या कर्मामध्ये आणून सरतो का? म्हणजे कोणतं? परवानगी मागणे, प्रत्येक कर्मामध्ये अर्पण करणे, आपण जी काही क्रिया हळूहळू सांगू किंवा मागे मी सांगितली, हे घडतंय का? सोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे व्यय करी. जोडून या धन उत्तम व्यवहारे. कोण म्हणतो धन जोडू नका, पण उत्तम व्यवहार असा शब्द आहे. उत्तम अर्थात नको. उदास म्हणजे तोंड वेडं वाकडं करून नाही, रडून नका देऊ, घे 100 रुपये आणि ओक्साबोक्सी रडायला. उदासचा अर्थ तसा नाही. हे माझं नाही असं समजून द्या. उदास म्हणजे वैराग्यशाली अवस्थेमधून द्या. हे माझं नाही प्रभू, त्वदीय वस्तु गोविंदम त्वमेव समर्पयेत. प्रभू माझं नाही होय, मी नाही दिलं, हे तुझे, तुला अर्पण. उदास विचारे व्यय करी. माझे किती द्यावं आम्ही तुम्हाला? माझं म्हणलं की संपलं. जरी उत्तम व्यवहाराने धन कमवलं असेल आणि माझं म्हटलं की तिथे तुम्ही संपले. हे सगळे वैज्ञानिक प्रयोग आहेत व्यवहारातले, हे जुळले पाहिजेत. आणि ज्या घरात जुळत नसतील क्रिया, अशा बंद पडलेल्या आहेत, आणि त्या घराने कुठल्याही श्राद्ध पक्षामध्ये काय दिलं, श्राद्ध केलं आणि अर्घ्य दान दिलं, पावत नाही. केवढा अवघड आहे. जाईल तर काय जाईल? पाप जाईल, ते भोग. तरी पितर काय करीती, कैसे स्वर्गी बैसती, म्हणून तेही येती कुळापाशी. वैज्ञान प्रचंड सांगितलंय माऊलीनी. वंशजासे निधर्मी अधर्मी अवधर्मी बनल्यानंतर पितर तरी काय करतील, स्वर्गात कसे राहणे होईल, म्हणून तेही आपल्या पतित कुळापाशी येतात. माहिती? एखादा पितर फार, त्याला जर तुम्ही हुसकून लावलं स्वर्गातून तुमच्या पापामुळं, ते खाली येतात, सर्प होऊन येतात आणि तुम्हालाच दंश करतात.
आपल्या कुळापाशी येतात आणि पाप भोगायला लावलीत का आम्हाला, तुम्हाला ते समाप्त करण्याचा प्रयत्न करते. तेही आपल्या पतित कुळापाशी येतात, खाली पडतात, चल भोगा, आणि ते मग तुम्हाला भोग द्यायला येतात. एखादा बैल होऊन येतो, लात मारतो, तुमच्या तोंडावर दात पडतात. आपण म्हणतो उगच चाललो होतो पहा, उगीच काही केलं नाही. एखादं बैल गाय कशी मागे लागते पहा मारायला, उगीच लागत नाही ती, कोणाला नाही हो मलाच मार, याची कंबर तुटते. जैसा नखाग्री व्याळ लागे, तो शिखांत व्यापी वेगे. कोणी विंचवून येतं दंश करत. जैसा नखाग्री व्याळ लागे, तो शिखांत व्यापी वेगे. तेवी अब्रह्मकुळ आगवे आपलं विजय. ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे विष शेंडीपर्यंत एकदम पसरते, त्याप्रमाणे वंशजाचे पाप सत्य लोकापर्यंत एकदम गती मिळालेल्या सर्व पूर्वजांना आधगतीत आणते. बिचारे सत्य लोकात जरी गेले असतील ना, यांच्या पापामुळे खाली ओढल्या जातात. खाली येतात आणि एकदा खाली आले की मग हे यांना मारतात, आधी याची सोय पाहतो म्हणतात. म्हणजे पहा, तेच पूर्वज तुमचे दुश्मन म्हणून खाली येतात, ज्यांनी तुमच्यावर ते प्रेम केले. किती भयानक प्रकरण अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतानी आपल्या समोर मांडले. 43, 44, 45. आणि अर्जुन म्हणतोय, भगवंता हे सगळं मला भोगावं लागेल. दोषे रे ते कुलज्ञाना वर्ण संकर कारकये. उत्साद्यन्ते जाती धर्म कुलधर्माश्च शाश्वता. उत्सन्न कुलधर्मानां मनुष्याणां जनार्दन. नरके नियतं वासो भवति अत्युनशुश्रुम. अहो बत महात्पापं कर्तुं व्यवसिता वयं. यद्राज सुखलोभेन हन्तु स्वजनमुद्यतः. 43, 44, 45 श्लोक. कुलघातक दुष्टांच्या या उच्च नीच रक्तरंगाची भेसळ करविणाऱ्या दोषांनी रक्तरंगी परमाणूंच्या जातीचे धर्म आणि कुलधर्म नष्ट होतात. हे श्रीकृष्णा, कुलधर्म नाश पावलेल्या मनुष्यांना नरकात निश्चयाने वास होतो असे आम्ही ऐकले आहे. अहो अरे रे, आम्ही जे राज्यापासून मिळणाऱ्या सुखाच्या लोभाने स्वजनांना मारण्यास तयार झालो, ते मोठे पाप करण्यास सज्ज झालो आहोत. समगीत या श्लोकावर बाप्पासाहेबांचं. घाती दोषांचे किंकर करती रक्ताचे संकर. जाती धर्माची बुडवण कुळाची ही सनातन. दोषी किरण संगती बिघडवी मानवमती. धर्म कुळ बुडव्यांना नरकी निश्चित यातना. घोर पापेच करणे राज्य लोभे या मारणे. देवा अवधारी आणिक एक एक गडे महापातक. जे संग दोषे लौकिक भ्रंश पावे. देवा, येथे आणखी एक महापाप घडते, ते लक्षात घ्या. ते हे असे की आपल्या पापी लोकांच्या संगतीच्या पापी मलिन किरणांनी ज्या ज्या लोकात असली पापी किरणे शिरतात, त्यांची प्रथम बुद्धी बिघडते. हे पापी लोक जिथे जिथे जातील, आपले आभामंडल आपली किरण घेऊन जातात वाईट. म्हणून काय म्हणतात, सत्संगात रहा. सत्संग शब्द कसा आला? सत्य
असत किरण ज्यांची निघत नाहीत. एक, रज आणि तम ज्यांच्या अंगात नाहीत, त्या साधू पुरुषांच्या संगतीत राहा. ज्यांचं आभा मंडल अल्फा किरणांचं असेल, दैवी किरणांचं असेल, थिटा विटा गामा हे किरण ज्यांची निघणार नाहीत, आसुरी भाव ज्यांच्या याच्यात नाहीत, त्यांच्या संगतीत राहा, त्यांच्या आभामंडलात राहा, त्यांचीच वाणी ऐका, त्यांचा स्पर्श घ्या, त्यांच्या सानिध्यात राहा, त्यांच्याकडून कथा ऐका, त्यांच्याकडून कीर्तन ऐका. जो कीर्तनकार प्रवचनकार प्रवचन देत असताना ह्या कोटीत येत नसेल ते सत्संग नाही, त्याला सत्संग म्हणत नाही. वैज्ञानिक अर्थ सांगताय. एखादा महाराज दिसला, भगवी वस्त्र धारण केली, ओरेटरी आली, कथा कीर्तन करू लागले, म्हणजे त्याला सत्संग असतो असं नाही. तम आणि रज त्याच्या रक्तातले गेले आहेत की नाही कशा ओळखायच्या, तुम्हाला कोणा बऱ्याच सांगितलेले आहेत. शब्द कसे बाहेर निघतात त्याच्यावरही असतं. आणि त्यामुळं आशांच्या तोंडातून निघालेली वाक्य, आशांची किरण आसुरी भावांची असेल, जरी दैवी भाग सांगत असतील तरी ती किरण अशुद्ध असतात आणि ते समोरच्याची बुद्धी भ्रष्ट करतात. स्थानाचा परिणाम, वाईट स्थान असेल त्याचाही परिणाम होतो. एकदा मी उदाहरण सांगितलेलं आहे तुम्हाला, किरणांचं महात्म्य सांगितलेलं आहे, स्थान महात्म्य सांगितलेलं आहे की लक्ष्मण हा ज्यावेळेस जातो वनामध्ये आणि सेवा प्रभूची आणि सीतेची करतो, रात्र आणि दिवस उभा आहे, 24 तास झोपत नाही. आणि त्या सेवा करण्यामध्ये एकदा पाणी आणायला जातो हा, आणि पाणी आणायला नदीला गेल्यानंतर एका स्थानावरून परत येताना एकदम त्याच्या मनात एक वाईट विचार येतो. आणि तो वाईट विचार असा असतो की काय ह्या रामानी आणि सीतेनी आपलं माथेरं केलंय, बायकोला सोडलं, पोरांना सोडलं, सगळ्याला सोडलं, भयानक आपल्याला पाप करायला लावलं, छे छे दुष्ट माणसं आहे ती. आणि त्या स्थानातून परत आला की त्याला पश्चाताप झाला, अरे रामाविषयी आणि सीतेविषयी आपण बोललो, हे वाईट झालं. म्हणून तो भगवंताला सांगतो, रामाला मला प्रायश्चित्य करायचं आणि ते मृत्यूचं, मी आत्महत्या करणार, तुमच्याविषयी असा विचार आला. भगवंत खूप समजून सांगताय, सीता सांगते ऐकत नाही. नाही नाही असा विचार येणार नाही, महापाप आहे, मला असं का असा विचार शिवला तुमच्याविषयी, हे महापाप घडलं. आणि त्यावेळेस आज जातो राम म्हणतात, अरे त्या ठिकाणी ज्या स्थानावर गेला तिथे एका राक्षसाचा मृत्यू झालेला आहे, तिथे पाप झालेली आहेत, तू अजून जा, तुला तेच विचार येतील. तो जाऊन पाहतो आणि ते विचार त्याच्या मनात येतात. पुन्हा बाहेर येतो की विचार बदललेले असतात. स्थानाचं महात्म्य, किरणांचं महात्म्य. म्हणून अशा साधू संतांच्या संगतीत राहायचं, अशा अल्फा किरणांच्या संगतीत राहायचं. म्हणून तो म्हणतो साधकांनी साधकांच्या घरी जायला पाहिजे, त्यांच्याशी वार्ता करायला पाहिजे, आपली भावकिरणं त्यांना दिली पाहिजेत, त्यांची आपण घेतली पाहिजे. आपली कमजोर असतील तर आपण ग्रहण केली पाहिजेत. म्हणून शिबिरात एकत्र राहा, म्हणून सगळे एकत्र साधना करा, म्हणून कुठेतरी जा. आपण का म्हणतो याला सत्संग म्हटलंय की आपली भावशुद्धी होते, आपली किरण शुद्धी होते, आपली शरीर शुद्धी होते, वाणी शुद्धी होते, दृष्टी शुद्धी होते, मनशुद्धी होते, बुद्धी शुद्धी होते, पुण्याचा ठेवा मिळू लागतो. एक दुसऱ्याने मदत करून भावमंडल आभामंडल बदलतं, याला सत्संग म्हणतात. आणि हे वाईट लोक जिथे जिथे जातील तर चांगली लोकही दुष्ट होतात, चांगली लोकही खराब होतात, असं यांचं असतं.
देवा उधारी आणि एक एत गडे महापातक जे संग दोषे हा लौकिक भ्रंश पावे. म्हणून असल्या पापी लोकांच्या संगतीच्या पापी मलिन किरणांनी लोकात असली पापी किरणे घुसतात, त्यांची प्रथम बुद्धी बिघडते, मग त्यांचे विचार बिघडतात आणि मग ते लोक आचार भ्रष्ट होतात. नंतर सर्व व्यवहार पापी दोषी होतो. अशा रीतीने सर्व समाज व राष्ट्रही भ्रष्टाचारी बनते. सगळे भ्रष्टाचारींच्या संगतीत भ्रष्ट माणसं होतात, दुष्टांच्या संगतीत दुष्ट होतात, वाईट विचारांच्या संगतीत वाईट होतात.